भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 27 वेदोक्त पूजा विधी प्रकार. काल रात्रभर उद्धवाला शांत झोप लागली नाही. भगवंतांनी सांगितलेली पुरुरव्याची कथा सारखी डोळ्यासमोर येत होती. पुरुरवा एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट, प्रजादक्ष, सर्व सन्मान्य होता, पण एका कामासक्तीतून त्याचं इतकं अधःपतन झालं. उर्वशी पुढे तो लाचारीनं वागू लागला. काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे 6 विकार आहेत. एका कामाची ही कथा आहे, तर 6 एकत्र आले तर नराचं जनावर होणार हे निश्चितच होय. आज श्रीकृष्ण दरबारात जाताना मनात जनहिताचे विचार घेऊन त्यानं प्रवेश केला. श्रीकृष्णानं त्याच्या मनातील चलबिचल पाहून विचारलं, उद्धवा, आज तू कोणता प्रश्न घेऊन आला आहेस? श्रीकृष्णाला वंदन करून उद्धव म्हणाला, देवा, मोठ्या सम्राटाची ही कथा, तर सामान्यांची काय अवस्था? त्यांना त्यांच्या जीवनात सन्मार्गावर येण्यासाठी वेदशास्त्रातून जे काही पूजापाठ सांगितले आहेत त्याचंही लोकांना नीट आकलन होत नाही. जे द्विजगण सांगतात ते नक्की काय आहे हे सविस्तरपणे कळावं अशी इच्छा आहे. कारण केवळ परंपरा पाळणं एवढाच मान्यवरांचा उद्देश दिसतो. त्यात स्वहित कितपत साधलं जातं कोण जाणे. उद्धवाच्या या प्रश्नानं भगवंत आनंदित झाले. कारण वेदशास्त्रातून सांगितलेलं मुनिश्रेष्ठी आचरित असलेलं कर्म धर्म ज्ञान हे आता निस्तेज झालंय. स्वधर्म साधन म्हणून ज्याचा पुरस्कार केला त्यानंच अधर्म होत असेल तर त्या कर्माचं आचरण करण्यात अभाव आहे. उद्धवाचा हा जनहिताचा प्रश्न भगवंतांना आवडला. ते त्याला म्हणाले, उद्धवा, वेदशास्त्रानं त्या सर्वेश्वराच्या पूजनाचे 3 मार्ग सांगितले. वैदिक, तांत्रिक आणि मिश्र हे आहेत. वेदमंत्रांच्या पठणाचा वैदिक मार्ग, केवळ मंत्र तंत्र हा तांत्रिक मार्ग आणि दोहोंचं मिश्रण हा मिश्र मार्ग आहे. असे 3 मार्ग म्हणजे 3 यज्ञ आहेत. मानवाच्या उन्नतीसाठी वेदांनी सांगितलेले आहेत. याचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णांनाच आहे. आणि हे कार्य ब्राह्मण वर्गानं इतरांकडून विधिवत करून घ्यायचं असतं. ब्राह्मणाला द्विज म्हणतात आणि विप्रही म्हणतात. एका वर्णाला 3 संबोधनं कशासाठी? त्याचे विशेष अर्थ आहेत का? उद्धवानं विचारलं. हो, नक्कीच, भगवंत सांगू लागले. द्विज म्हणजे 2दा जन्मलेला. पहिला जन्म सगळ्यांप्रमाणेच होतो. वयाच्या 8व्या वर्षी मौंजी बंधनानं तो संस्कारित होतो. ब्रह्मचारी होतो तसा तो व्रतस्थही होतो. त्याला द्विज म्हणतात. जीवनमूल्यांच्या अध्ययनातून तो विशेष प्रावीण्य मिळवतो. सर्व शास्त्र वचनात प्रवीण होतो, तेव्हा त्याला विप्र म्हणतात. पुढे याच प्रावीण्यतेतून तो अध्यात्माचा साधक होतो. ब्रह्माचा उपासक होतो, तेव्हा तो ब्राह्मण होतो. ब्रह्म जानेति इति ब्राह्मण असं वचन आहे. भगवंतानं पूजनाचे 3 मार्ग सांगितले. 3 वर्णांना पूजनाचा अधिकार आहे असं वेदशास्त्र सांगतं. हे सर्व ऐकल्यावर ह्या पूजनाची स्थानं कोणती असा प्रश्न उद्धवानं विचारला. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, सामान्य जनांच्या सामान्य समस्या असतात, तशा अपेक्षाही सामान्य असतात. त्या स्तरावर त्यांची पूर्ती व्हावी आणि सांसारिक जीवन सुखकर व्हावं या उद्देशानं पूजेची ही 8 स्थानं योजली आहेत. त्यांची प्रत्येकाची महती वाढत्या क्रमानं पुढे जाते. प्रतिमा पूजन. ईश्वराची संकल्पित प्रतिमा ठेवून पूजन करणं. भक्त आपल्या आवडीप्रमाणे ईश्वराची मूर्ती करून तिचं पूजन करतो. भूवरी स्थंडिली. भूमिपूजन
वा यज्ञ होमादी करून इष्टदेवता पूजन करणं. अग्निपूजा. भक्त घरात अग्निहोत्र करून ते प्रतिकात्मक पूजन करतात. सूर्यमंडल. सकाळ संध्याकाळ सूर्याला अर्घ्य देऊन सूर्यपूजन करतात. जलपूजन. नदी, सरोवर, समुद्र या ठिकाणी स्नान करून जलपूजन करतात. शाळीग्राम पूजन. भक्त हृदयात ईश्वराचं स्थान कल्पून शाळीग्राम प्रतिमा पूजतात. ब्राह्मण पूजन. ब्रह्मज्ञ पवित्र चारित्र्याचा ब्राह्मण हा पूजनीय असतो. स्वर्गी सुरवर सुद्धा अशा ब्राह्मणाला वंदनीय मानतात. गुरुपूजन. सर्वात श्रेष्ठ असं हे पूजन होय. सद्गुरू हे अज्ञान पटल दूर करून आत्मज्ञानाच्या मार्गावर पथदर्शी असतात. उद्धवा अशा 8 स्थानातून माझं म्हणजे ईश्वराचं पूजन करतात. पण देवा, या सर्व पूजनाचा काही विधी असेल ना? कुणीही आपल्याला वाटेल ते करू लागला तर त्यामागचा उद्देश कसा साध्य होणार? तो पूजाविधी आपण सांगावा, उद्धवानं प्रश्न केला. भगवंत म्हणाले, हो तर सर्व विधी नियम पाळूनच केलं तरच त्यातून इष्ट फलप्राप्ती होणार हे निश्चित आहे. ऐकते आता सविस्तर सांगतो. मुख्य म्हणजे अंगी शुचिर्भूतता हवी. त्यासाठी स्नानादिक नियमानं करायला हवं. वर्णाश्रम धर्माप्रमाणे स्वधर्माचं आचरण करायला हवं. श्रद्धायुक्त अंतःकरणानं पूजाविधी होणं गरजेचं आहे. कोणतंही कर्म करताना कर्तेपण वा भोगतेपण पूजकाच्या मनात येता कामा नये. देह जरी जड असला तरी चेतन आहे. तसं आपण समोर ठेवलेली प्रतिमा ही चैतन्यमय आहे हे पूजकाच्या मनात पक्क असायला हवं. पूजक आपल्या आवडीप्रमाणे लाख, मेण, कापड, धातू अशा विविध माध्यमापासून आपल्या पसंतीच्या दैवताची मूर्ती करतो. अगदी सुवर्ण, हिरे, पाचू, पद्मराज अशा मौल्यवान मूर्ती करतो. काही जण वालुकामय मूर्ती करतात तर काही भिंतीवर चित्र स्वरूपात मूर्ती टांगतात. उद्धवा, या सर्व मूर्ती बाह्यात्कारी आहेत. भक्तानं आपल्या मनात साकारलेली मनोमय मूर्ती मला जास्त प्रिय आहे. आता या मूर्तीला पंचामृत स्नानादिक घालतात. वस्त्र, भूषण, पंचपक्वान्नांचे नैवेद्य दाखवतात. धूप दीपानं आरती ओवाळतात. लोटांगणं घालतात. भजनं आळवितात. हे सर्व ठीक आहे. सामान्य बुद्धीच्या भक्ताकडून हे सर्व मी स्वीकारतो. परंतु जाणीवेतल्या भक्ताकडून हे अपेक्षित नाही. त्यांनी केलेली मनोमय मूर्ती, साकारलेली भावपूजा मला जास्त भावते. त्यांच्या या पूजेला साधनांची गर्दी नसते. पदार्थांची आवश्यकता नसते. ते माझं स्वरूपाचं अभेदत्व जाणतात. उद्धवानं मध्येच विचारलं, देवा, तुमच्या वेगवेगळ्या स्वरूपात हातात वेगवेगळी आयुधं असतात. वेगवेगळ्या देवतेचा भोगप्रकार वेगळा, आकार वेगळा, आविष्कार वेगळा. यात काय समजायचं? श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, अरे देश तसा वेश या उक्तीप्रमाणे भाव तसा देव हे होणं सहज आहे. मनुष्याचा स्वभाव हा 3 गुणात साठवलेला असतो. सत्व, रज, तम या गुणांच्या धर्माप्रमाणे त्याचे मनोधर्म घडत असतात. त्याप्रमाणे त्याचं ईश्वरी कर्म, भक्ती, ज्ञान हे त्रिगुणी असतं. कोणत्या तरी भावातून तो मला मानतो, पूजन करतो, आळवतो हे समजून मी त्याच्या त्या प्रतिसादाला प्रतिसाद देतो इतकंच. त्यासाठी मला वेगवेगळी रूपं घ्यावी लागतात. भूषणं, शस्त्र धारण करावी लागतात. उद्धवा, वस्तुतः मी म्हणजे ते ईशतत्व निराकार निर्गुण आहे. त्याला ना रंग ना रूप आहे. त्या अरूपाचं स्वरूप जाणणारा एखादाच तोच माझा लाडका भक्त होतो. पण मला सर्वांनाच बरोबर घेऊन जायचं आहे, म्हणून ही नाना रूपं मी धारण करतो. उद्धवा, कोणत्याही माध्यमातून माणसाला माझी आठवण राहावी यासाठी ही सर्व माध्यमं मी स्वीकारतो. त्यासाठी हे पूजाविधी, नियम वेदशास्त्रांनी केले आहेत. त्यांचं काटेकोर पालन करणं पण अवघड आहे. सर्वांनाच ते जमत नाही. ज्यांना जमतं त्यांना त्याचं इष्टफल प्राप्त होतं, पण मी त्यापासून दूरच असतो.
त्यासाठी भगवंतांचं वाक्य ऐकून उद्धव म्हणाला, त्यासाठी काय देवा? त्यासाठी मनाचीच साधना व्हायला हवी. मनाची लक्षणं थांबायला हवीत. शुचिरभूत मनच स्थिर होऊ शकतं आणि एकदा मनाची धावाधाव थांबली की त्या शांत मनाला सर्वच शांत दिसू लागतं. तो करीत असलेलं कर्म, त्याच्या भक्तीचं स्वरूप आणि त्याला होणारं ज्ञान हे शांत प्रशांत अवस्थेतच होणार हे निश्चित आहे. उद्धवा, यासाठीच शास्त्रात ही उपासना कांड निर्माण झाली आहेत. भ्रमित मनाचं बंड थंड व्हायला याची मदत होते हे निश्चित आहे. आता या गौणी उपासना करता करता काही जणांकडून काही सत्कृत्य घडतात. देवालय बांधणं, उत्सव करणं, अन्नदान करणं किंवा या कार्याला मदत करणं वगैरे काहीही असू शकतात. ही सत्कर्म त्यांना तारक होतात. त्यांच्या मनोवृत्ती बदलतात. संसाराचा सारीपाट तात्पुरता तरी बाजूला होतो. हेही नसे थोडके. उद्धवा, अखंड हरिचिंतनात ज्याचा काळ जातो त्याच्या मनाला दुनियेचे दोष दिसतच नाहीत. तो कधी मर्मघाती बोलत नाही. त्याला काही न करता माझी म्हणजे त्या सर्वेश्वराची प्राप्ती होते. सर्वेश्वराच्या कृपेनं त्याचं जीवन धन्य होतं. याबरोबरच 27व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्या आपण पुष्प 28 अद्वैतबोध ज्ञानावस्था ज्ञानयोग याचं वाचन ऐकणार आहोत. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली आहाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.